आमचं तर ठरलं आज कराडला जायचं, कारण एक पेशंट होतं तिथं, पेशंटला बघायचं होतं आणि हॉटेलची सुद्धा आणि घरातली सुद्धा बरीच शॉपिंग करायची होती. तर आमचं ठरलं, मग आम्ही काय केलं, गावातूनच रिक्षा केली आणि आम्ही आमचा रस्ता जो आहे तो पाचून मार्गे आम्ही धरला. आणि काय झालं तर पावसाचं पण थोडं थोडं वातावरण होतं. त्या वातावरणात इतका मस्त वाटत होतं, बाजूला सगळी हिरवी झाडं, डोंगर, हे खूप दिवसांनी एन्जॉय केलं. हॉस्पिटलचं काम झालं की आम्ही आमच्या शॉपिंगला सुरुवात केली. बघा तर मग काय काय घेतलेलं आहे. त्याले मोठे येते ना हे निघतंय ना, महत्वाचं हे चाललं पाहिजे. हे जे दुकान आहे कराडमधलं ते संसार शॉपिंग म्हणून त्याचं नाव आहे. आणि इथे बऱ्याच मोठमोठ्या शेगड्या भेटल्या जातात आणि खूप छान असतात, त्या टिकाऊ असतात आणि रिपेअरिंग वगैरे केल्या जातात. तिथे जुनी शेगडीसुद्धा देऊन नवी शेगडी घेतली जाते. माझीसुद्धा जी खरेदी आहे ती इथेच असते, हॉटेलची आणि घरची जी काही शेगडी वगैरे लागल ती. SBI सूर्या ह्याची 3225 सांगितलं, 3100. हा, आणि त्याचे किती सांगितलं? 1350. ते कितीला म्हणजे कमी वगैरे? 1300ला बसून 50. हे जे मी कुकर आणि आप्पेचं जे काही भांड्याची खरेदी केलेली आहे त्या दुकानाचं नाव मोहिरे म्हणून आहे. दुसरा डबा दाखवा जरा, दुसरा डबा दाखवा जरा असं रुंदी झालं. तरी म्हटली ह्या साड्या मी कुठेतरी भेटलं तू भाऊ. दादा येतोय ना. आमची बऱ्यापैकी सगळी खरेदी झालेली आहे. बेकरीमध्ये सुद्धा खायला घेऊन झालं, पण किंडर जॉय पाहिजे होतं, पण या बेकरीमध्ये काय भेटलं नाही. आपण बेकरी आहे का बघायचं आणि अंशला किंडर जॉय घ्यायचं. अंशला किंडर जॉय खूप आवडतं. नाही आता कार्ड कोणी पण नेऊ शकते ना, आता झाले. पहिला तीच मान किंडर जॉय. अरे ते पण हो तुम्ही माघारी येताना मी काय केलं तर दादाला गाडी थांबवायला सांगितली आणि मग आम्ही तिथे व्हिडिओ वगैरे केले, फोटोशूट वगैरे केले. खूप छान वाटत होतं आणि हा जो क्षण आहे तो बऱ्याच दिवसातून आला होता. करा की कट, नुसतं कट ते करायचं. हा अशीच आहे व्यवस्थित. स्वाती टाळ्या वाजव. मिनी गाडीची वर्कर म्हणजे आजी मी आणून देते. कोण? रिया. रियानं तिला आणून वाळलीची पट्टी पण मग अशी क्लिप आणायला पाहिजे होती आपण त्यांच्याकडून. क्लिप खराब झाली असं वाटलंच नाही. आता टाईट करायला गेलं तर ती काहीच नाही प्रॉब्लेम, सेम तशीच आहे.
हळदी कुंकू लावा आधी. पाणी घेतलंस का? ते कागदा लावू नकोस थोडं समोर लाव. ही स्टँड कसं उंच आहे बरोबर, ते खाली होत त्यामुळे झोत लागत नव्हती त्याला. शेगड्या लांब लांब आहे त्या. याचा किती घेतलं? 6,500 7,500 सॉरी. मग त्यानंच दिली का ती पैसे शिगडी घेऊन का दुसरीकडं आणली? नाही त्यांनीच दिली. माया पैसे केले की बजा. थोडं थोडं टाक, लय टाकू. असू द्या. नारळ बुडव्या हाय का? हाय की नाही? सोललेला हाय ते काय इथं घ्या. कुठे गेला इथलं नारळ? इकडे पूजा करेल शेगडीची, म्हणजे आपण 24 जणी होतो. जो काय आता ते. काय आणलेस? नाही पिशवे हरळ. हळू घे. हा नुसतं हळदी कुंकू. हळदी कुंकू साखरी सगळं व्हा. तिला हळदी कुंकू लाव. लक्षातून खायला लागल की. हो आणायचे, बघायला जायचं. आम्ही गेलेलो की कराडला. आणली की सगळा गेले की बायका बघायला. फुल आहे का गं? बस डबल बरणीला देत नाही. कोणत्याही राहू दे. रुसलाय आईवर. दुसरं मागितलं जीव त्याला. वाटणी भाजी सगळं खायचं वाटेल. टीव्ही चालू होईना आयुष्य. अगं ते वरचा सिग्नल गेला असेल. तर आहे ना, आता जी शेगडी आणलेली होती ती जोडलेली आहे, कारण मगाशी त्या दादाला स्क्रूड्रायव्हर नसल्यामुळे त्याला जोडता आली नाही. आणि आता नंतर ना काय झालं, सचिन दादाला आम्ही सांगितलं. मग सचिन दादाला सांगितल्यावर सचिन दादा म्हणला लगेच येतो आणि जोडून जातो. मग सचिन दादाने येऊन ही शेगडी जी आहे नवीन ती जोडली. छान आहे शेगडी, मस्त. मला खूप आवडली. मलाच काही घरातल्यांना सगळ्यांनाच आवडली. जेवण करून घेणार आहोत आणि आम्हाला महाप्रसाद आलेला आहे महादेव गणेश मंडळाचा आमच्या घरी. कारण कसं होतं, हॉटेलचं काम चालू असतं, मग जायला जमत नाही. मग नाना जेवून आले आणि नंतर आमच्यासाठी स्पेशल माणूस पाठवून दिला की डब्बा द्या, डब्बा कोणापाशी तरी द्या. आणि त्यांच्याजवळ आम्ही जेवण देतो. मग आम्ही डब्बा दिला आणि त्या महादेव गणेश मंडळ जे आहे आमच्या इथे नांगरी मळ्यातलं, त्यांनी आमच्यासाठी खास स्पेशल तिथला जो गणपती बाप्पाचा महाप्रसाद आहे तो आमच्यासाठी पाठवून दिला. खरंच मला जर असेल ना की त्या बाप्पाचा, इथे छान असा मस्त जिरा राईस आहे. हा ही आहे मिक्स भाजी. इथं आहे बासुंदी आणि पुऱ्या कुठे आहेत का? पुऱ्या सुद्धा भरपूर दिलेल्या आहेत त्यांनी. आणि इथं आहेत या पुऱ्या सुद्धा त्यांनी भरपूर दिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आहे हा महादेव गणेश मंडळाचा महाप्रसादाचं जेवण. भाकरी पण बनवलीस? नाही, मस्तपैकी छान असा हा प्रसादच खायचा आज.